आजची कथा आपली सत्य घटनेवर आधारित आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलावर विश्वास ठेवण्या अगोदर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मगच कुठे ठरवायचे. आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपली प्रॉपर्टी मुलाच्या नावावर करावी की नाही. गीताताई आज पूर्णपणे वैतागल्याच होत्या. काय करावं समजत नव्हतं, कारण गीताताईंचं जगणं हे त्यांच्या मुलाने मुश्किल करून ठेवलं होतं. मोहनने सातारा जिल्ह्यात वाईच्या खोऱ्यात भारदस्त काळीभोर जमीन ही गीताताईंची होती. गीताताईंचे पती रामराव हे शेतकरी बागायतदार होते आणि सगळ्या गावांमध्ये त्यांच्याकडे जास्तीत जास्त जमीन होती. 100 एकर जमिनीचा मालक एकटे रामराव होते. पाटील घराणं होतं आणि वंशाचा एकुलता एक दिवा होता. गीताताईंच्या पोटी जन्माला आला. लहानपणापासून एकुलता एक असल्यामुळे खूप लाडागोडात वाढला आणि मोठ्या घराण्यातला असल्यामुळे सगळं गाव मोहनला डोक्यावरती घेऊन नाचत होतं. मोहन शाळेत खूप हुशार होता, परंतु कॉलेजच्या काळामध्ये अचानक वाईट व्यसनांची आणि वाईट संगतीच्या गोष्टींमुळे तो वाईट वळणाला गेला होता. मोहन खूप व्यसनांच्या अधीन गेला होता. आता त्याला त्याची शुद्ध देखील राहत नव्हती. तो काय वागतोय, काय बोलतोय आणि या सगळ्या गोष्टींचा धक्का मात्र रामराव यांना बसला होता. म्हणूनच की काय रामराव हे अगदी 2 वर्षातच देवाघरी गेले. परंतु त्यांनी जाण्याच्या अगोदर आपली ही जी जमीन होती ती बायकोच्या आणि मुलांच्या नावावरती केली. आता रामराव तर गेले होते. गीताताईंना मोठा प्रश्न पडला होता. आता या मोहनला बायको कोण देईल? याचा संसार कसा होईल? पुढे याचं भविष्य काय असेल? आई मुलांच्या चिंतेने त्यांच्या उद्ध्वस्त होत चाललेल्या भविष्याचा विचार करत तिचं शरीर आणि जीवन ग्रास होत चाललं होतं. म्हणूनच गीताताईंनी विचार केला, याला आता कोणीही बायको देणार नाही. म्हणून त्यांनी त्यांच्या सख्या भावाला खूप विनंती केली आणि मग सांगितलं, दादा, तुझ्या मुलीला मी जिवंत असेपर्यंत जीवाच्या पलीकडे जपेल, परंतु माझ्या मुलाचा संसार होऊ दे. माझ्या मुलाचं लग्न होऊ दे. म्हणूनच तुझ्या मुलीचा हात मी मागत आहे. माझ्या मुलासाठी गीताताईंच्या भावाने देखील विचार केला. आपली बहीण इतकी मोठी खानदानी घराण्यात दिली होती, परंतु काय होता आहे हे सगळं तिचं जीवन आणि तिचं उरलेलं आयुष्य सुखाचं बनवायचं असेल तर मला माझी मुलगी तिथे द्यावीच लागेल. परंतु भावाने बहिणीचा विचार करून त्यांची स्वतःची मुलगी भाच्याला दिली आणि गीताताईंच्या मुलाचे लग्न झालं. परंतु एवढं सगळं होऊन देखील मोहनला वागण्याची आणि बोलण्याची अक्कलसुद्धा आलेली नव्हती आणि तो हळूहळू खूप दारू पिऊ लागला होता. दारूच्या नशेमध्ये त्याने 100 एकरची जमीन 50 एकरवर आणली आणि 50 एकरची 25 एकरवरती आणली. आता गीताताई विचार करू लागल्या, मला माझ्या नातवाचा आणि सुनेचा विचार करून या 25 एकरचा तरी काहीतरी करून ही जमीन वाचवलीच पाहिजे, कारण मी माझ्या भावाच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही. भावाने एवढा विश्वास ठेवून त्याचा पोटचा गोळा मला दिला आहे, तर म्हणूनच गीताताईंनी त्याच्या स्वतःच्या मुलाला असा काही धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी धडा शिकवला. त्यामुळेच आज मोहनचा आणि मायाचा संसार सुखाचा चालला होता. परंतु गीताताईंनी असं नक्की केलं तरी काय ते आपण माझ्या कथेमध्ये पाहूयात. आई या कागदपत्रांवर सही कर ग, मला ही जमीन विकायची आहे. मोहन आईला जमिनीच्या कागदांवर सह्या करण्यासाठी सांगत होता. मोहनची आई गीता म्हणते, मी मरेपर्यंत तुला या प्रॉपर्टीमधला, या जमिनीमधला 1 रुपयासुद्धा देणार नाही. मोहन चिडून म्हणतो, आई आहेस की कैदी नाही तू? मला मुलगा उपाशी मारतोय, घरावर इतकं मोठं कर्ज झालंय, 2 वेळेचं खायला मिळत नाही आणि तुला तुझी ही प्रॉपर्टी दाबून बसवायची आहे का? आता म्हातारपणात काय करशील? एवढ्या सगळ्या गोष्टी, सगळ्या प्रॉपर्टीचं. गीता चिडून म्हणते की तुझीच आई आहे, कैदासीन नाही आणि म्हणूनच हे सगळं करते, कारण तुझ्या बापाची 50 एकर शेती होती, त्यामधील 25 एकर तर तू आधीच फुकून टाकली आणि आता माझ्या नावाची ही 25 एकर खायला आला आहेस का? दिवस रात्र दारू ढोसत असतो, जुगार खेळतो आणि स्वतःच्या बायकापोरांना मारहाण करतो. काही कामधंदा करत नाही. जर मी ही जमीन 25 एकर शेतीसुद्धा तुझ्या नावावर केली तर ती तूही विकून टाकशील आणि त्याचीसुद्धा दारू पिशील आणि मग नंतर काय करशील? यानंतर कुठे पैसे आणायचे?
मोहन म्हणतो, या पैशांची मी दारू नाही पिणार आणि जुगारही नाही खेळणार. माझ्या पार्टनरला पैसे हवे आहेत आणि आता मी या 25 एकरचे पुन्हा 50 एकर काय 100 एकर करून दाखवतो. आई, अगं स्वतःच्या मुलावर विश्वास ठेव आणि या कागदपत्रांवर सह्या कर. तेव्हा गीता म्हणते, मागच्या 25 एकरच्या वेळेससुद्धा तू असंच बोलला होतास. मी नाही आता तुझ्यावर विश्वास ठेवणार. आता ज्या दिवशी मी मरेल त्यांना त्या दिवशी तुला ही जमीन विकता येईल. बघ, हे लक्षात ठेव आणि तू इथून निघून आता माझ्या मरणाच्या बातमीची वाट पाहत. मोहन, आता तू जेव्हा मरशील ना तेव्हाच येईल मी, असं म्हणून तो रागाने निघून गेला. गीताला खूप वाईट वाटलं. आपल्या पोटचा मुलगा आपल्या मरणाची वाट पाहतोय. तो इतका बिघडला आहे, स्वतःच्या आयुष्याचे वाटोळे करून घेतोय, म्हणून ती दुःखी होते. आणि काही दिवसांनीच गीताताईंनी सून येते. सून आणि नातू घरी येतात तेव्हा गीताताईंच्या सुनेला खूप लागलेलं असतं आणि ती रडत असते. गीता विचारते, काय झालं तुला सूनबाई? सूनबाई सांगते, तुम्ही यांना जमिनीच्या कागदपत्रांवर सह्या नाही दिल्या. हे खूप चिडले होते. घरी आले आणि तुम्हाला काय बाई बोलू लागले. कधी मरते ती म्हातारी असं म्हणाले. तेव्हा मी तुमची बाजू घेतली आणि म्हणाले, स्वतःच्या आईच्या मरणाची वाट पाहायला लाज नाही वाटत का तुम्हाला? ते आणखीन खूप चिडले आणि त्यांनी स्वतः मला मारलं. क्षणभर तर मला वाटत होतं माझा जीवच घेता येतोय की मला माझ्या जीवाची पर्वा नाही, पण तुमच्या या नातवासाठी माझा जीव तुटतो. आई म्हणून निघून आले. मी. गीताला खूप दुःख होतं आणि ती म्हणते, माफ कर सुनबाई, माझ्यामुळे सगळं घडलं. पण तुलाही माहीत आहे मी त्या कागदपत्रांवर सही नाही देणार. ते पैसे तुझ्यासाठी आहेत, या माझ्या नातवासाठी आहेत. तुझ्या नवऱ्याच्या हातात दिलं तर सगळं काही राख होईल. माया म्हणते, खरं बोलताय तुम्ही. आई, मी तुम्हाला इथे कोणती विनंती करायला आले नाही की तुम्ही ती जमीन माझ्या नवऱ्याला द्या. मी फक्त जे घडलं ते सांगायला आली आहे. काही क्षण सुखाने जगायला आले आहे. तुमच्याजवळ. गीता मायेला जवळ घेते आणि तिच्या नातवालाही जवळ घेते आणि म्हणते, काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. गीता विचार करते की आपण का हट्ट तर धरला आहे, परंतु त्यामुळे सुनबाईंच्या आणि नातवाच्या जीवाला धोका आहे. माझा मुलगा सुनबाईला आणि नातवाला दररोज मारझोड करतो. तो आता तर या मोहनला तर चांगलाच धडा शिकवावा लागेल असा विचार करून तिला एक कल्पना सुचते. गीता ही या प्लॅनमध्ये मारायला आणि तिच्या नवऱ्याला सामील करून घेते. 2 दिवसानंतर माया तिच्या नवऱ्याला फोन करते आणि म्हणते, अहो तुम्ही कुठे गेला होता? 2 दिवसांपासून तुमच्या आई या जगात नाही राहिल्या आहेत. त्या घरी गेल्या आहेत. हे ऐकून मोहनला मोठा धक्का बसतो आणि तो धावत परत आईच्या घरी पोचतो. मोहन मायाला विचारतो, हे काय बोलत आहेस तू आई आता या जगात नाही आहे का? माया म्हणते, खरंच बोलते. मी कुठे गेला होता तुम्ही 2 दिवस? मोहन सांगतो की काही नाही, मित्रांसोबत मस्त गोव्याला गेलो होतो, फिरायला गेलो होतो. मी गोव्याला मोबाईल बंद करून ठेवला होता. मस्त खाल्लं पिल्लं, मजा केली. माया सांग, हेच चुकलं तुमचं. आणि 2 दिवसांपूर्वीच आई देवाघरी गेल्या. आम्ही तुम्हाला फोन करण्याचा खूप प्रयत्न केला पण तुमचा फोन लागला नव्हता. त्यामुळे सर्वांनी ठरवलं आणि आईंचा अंत्यसंस्कार करून टाकले. मोहनचा विश्वास बसत नव्हता. आई. तो क्षणभर दुःखी होते पण मग नंतर विचार करतो, जे झालं ते चांगलंच झालं. तशी आई म्हणालीच होती की मी मेल्यानंतर तुला ही जमीन भेटेल. आता सगळी जमीन माझी असं विचार करून तो पुन्हा खूप खुश होतो. मायाला विचारतो, आईने जाण्याआधी जमिनीबद्दल काही सांगितलंय का? माया म्हणते, हो सांगितलंय ना, त्यांनी हे कागद दिले आणि तुमच्यासाठी. मोहन जमिनीचे कागदपत्र पाहतो तर त्याला जबरदस्त धक्का बसतो, कारण गीता जाता ही संपूर्ण जमीन एका अनाथ आश्रमाच्या नावावर करून गेलेली असते. आता यातील 1 रुपयाही मोहनला आणि त्याच्या कुटुंबाला मिळणार नसतो. मोहन खूप चिडतो आणि म्हणतो, हे सगळं शक्य आहे, आईने जमीन अनाथ आश्रमाला दान केली, आता आपलं काय होणार? तो मायाला म्हणतो, तुम्हाला अक्कल नाही का? हे कागदपत्र नीट वाचता आले नाही का? आईच्या शेवटच्या क्षणी अंगठा घेतला असता तर सगळं नीट झालं असतं. माया म्हणते, तुम्हाला तर माहीतच आहे ना, मला यातलं काही कळत नाही, मग मी तरी काय करणार? मोहन खूप चिडतो. आता सगळं आपल्या हातातून निसटून गेलं.
म्हणून तो खूप दुःखी होतो आणि जोरजोरात रडतो. आई, तू हे नीट केलं नाहीस. तू म्हणाली होतीस की मी मेल्यानंतर हे सगळं माझंच असेल, पण तू हे आता जाता जाता माझा विश्वासघात केला की मी तुला कधीही माफ करणार नाही. मोहन खूप दुःखी होतो आणि लगेचच मित्रमैत्रिणींबद्दल दारू प्यायला निघून जातो. तो मित्रांबरोबर खूप दारू पितो, परंतु त्याच वेळेस त्याला समोरच्या टेबलावर त्याची आई गीता बसलेली दिसते. गीताला पाहून मोहनला खूप मोठा धक्का बसतो. तो दारूच्या नशेत असतो. तो गीताला समोरच्या खुर्चीवर येऊन बसवतो आणि विचारतो, आई, तू तर मेली होतीस ना, मग इथे दारू पितेस का? गीता म्हणते, हो, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तर दारू कधी पिता आली नाही. मग आता भूत बनल्यावर विचार केला की एकदा दारू पिऊन पाहावी, काय सुख मिळतंय, काय आनंद मिळतो तो तरी कळेल. आई आता भूत बनली आहे. हे ऐकून मोहन खूप घाबरतो आणि तिथून सावध सुटतो. तो नशेत विसरतो, इकडे तिकडे अडकतो, धडपडतो आणि एके ठिकाणी बेशुद्ध होऊन रस्त्यावरच पडतो. मोहनचे मित्र त्याला घरी आणून सोडायला मोहन दुपारी शुद्धीवर येतो. तेव्हा त्याला माया विचारते, अहो, तुम्हाला काय झालं होतं? रस्त्यावर पडला होता. मोहनला रात्रीचा सगळा प्रकार आठवतो आणि तो मायाला सांगतो की माझी आई भूत बनली आहे. रात्री माझ्या समोरच्या टेबलावर बसून ती दारू पित होती. माया म्हणते, हे काय बोललात तुम्ही? दारूची नशा आहे. दारूची नशा अजून उतरली नाही. वाटतंय गप्पा बसा, काही ठिकाणी बोलू नका. आणि तो लगेचच किचनमध्ये काम करायला निघून जातो. मोहन डोक्याला हात लावून आणि विचार करतोय, हे काय होतंय माझ्याबरोबर? भूत वगैरे काही नसतं. मेलेला माणूस फक्त कशाला येईल आणि आईसारखा बोट दारू कशाला पिईल, हा विचार करून सगळा भास होतो जसं त्याला वाटत होतं. थोड्या वेळानंतर मोहन विचार करू लागला की आईने सगळी जमीन तर अनाथ आश्रमाला दान केली आहे. पण एकदा वकील साहेबांना भेटून पाहावं, ते नक्कीच काहीतरी चांगला मार्ग सुचवतील असा विचार करून मोहन त्यांच्या वडिलांकडे जातो. वडील खुर्चीवर पाठमारे बसलेले असतात. मोहन त्यांना म्हणतो, पहा ना वकील साहेब, मोठ्या आईने जाता जाता सगळी जमीन दान केलेली आहे. जमीन आता काय करायचं? तुम्हीच एकदा मार्ग सुचवा. तेव्हा खुसखुशीत बसलेल्या माझ्या चेअरवर मोहनच्या बाजूने वळते आणि खुर्चीवर चक्क गीता बसवलेली असते. आईला पाहून मोहन जबरदस्त धक्का बसतो. तो विचारतो, आई, तू देवाघरी गेली होतीस ना? गीता म्हणाली, हो, मीच. तू वकील साहेबांकडे आला आहेस ना? माझा निर्णय बदलण्याआधी पण वकिलाला मी केव्हाच देवाघरी पाठवले. आता मीच वकील आणि मीच जज आणि आता मीच तुझ्याबरोबर काय करते ते पहा, असं म्हणून गीता जोरात ओरडते. गीताचे हे अवकाळ विकराळ रूप पाहून मोहन खूप घाबरतो आणि धावत सुटतो. मोहन घरी येतो आणि चक्क खोलीमध्ये स्वतःला कोंडून घेतो. तेव्हा माया त्याला विचारते की काय झाले? तुम्ही असे धावपळत घरी का आलात आणि रूमच्या बाहेर दरवाजा का बंद केलाय? मोहन, मला आज ही आई पुन्हा दिसली म्हणतो. मला आज आई पुन्हा दिसली. वकिलांच्या केबिनमध्ये त्यांच्या खुर्चीवर बसली होती. मला धमकी दिली तिने. ती मला नाही सोडणार. मलाही मारून टाकेल. मी नाही या रूमच्या बाहेर येणार. माया काहीच बोलत नाही. ती मागे वळून पाहते. तिचे सासू उभी असते. त्या दोघी एकमेकांकडे पाहून हसताय, हात मिळवता आहे आणि आपल्याने यशस्वी होतोय म्हणूनच खूप खुश होतात. संध्याकाळी होते म्हणून मायाला हाक मारतो आणि मला खूप भूक लागली आहे, जेवायला दे. माया त्याला जेवायला म्हणते. हो, आलेच 2 मिनिटात. ती दरवाजा वाजवते. मोहन दरवाजा उघडतो तर त्याच्यासमोर जेवणाचं ताट घेऊन माया नाही तर गीता, त्याची आई, उभी असते. मोहन खूप
घाबरतो, त्याची बोबडीच वळते, तो खाली कोसळतो. तेव्हा गीता प्रेमाने त्याचा हातात घेते, त्याला उचलते आणि खुर्चीवर बसवते. स्वतःच्या हाताने त्याला भरू लागते. गीता म्हणते, बाळा, तू खूप वर्ष झाली, मी तुला असं कधीच ठरवलं नाही. आज कसं तुला संधी मिळाली आहे तसं तुला पोट भरून जेवण घालू दे. मोहन घाबरतो, कसं तरी तोंडात घास घालत असतो. गीताई त्याला म्हणते, काय आठवतंय का जेव्हा तू लहान होतास? तेव्हा शाळेतून घरी आल्यावर मी तुला रोज भरवायची. माझ्या हातून खाल्ल्याशिवाय तुझं पोट भरत नाही. मोहनची भीती आता खूप होत चालली आहे. त्याला हे सगळं आठवतं. त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं आणि तो म्हणतो, आई, सगळं आठवतंय, पण मला तू अचानक सोडून निघून जाऊ नकोस. गीता म्हणते, आता तुझ्या डोळ्यात पाणी येते, पण तू जर माझ्या मरणाची वाट पाहिली असतेस तेव्हा सुनबाईने तुला खूप सांगितलं आहे, या जगात नाही. 2 दिवसांपूर्वी त्याचा अंत्यसंस्कार झाला तेव्हा तुला दुःख नाही झालं की मी मेले, तर त्याचा आनंदाचा आनंद की आता सगळी प्रॉपर्टी तुम्हाला मिळेल. मोहन म्हणतो, आई, मला माफ कर, मी पैसे, जमीन, प्रॉपर्टीच्या नादात सगळं विसरून गेलो. या जगात आईपेक्षा मोठं काहीच नाही आहे. आईपेक्षा मोठी संपत्ती दुसरी तिसरी कोणीच नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे मी विसरलेच होतो. आता मला याची जाणीवपूर्वक होती. तू आता मला भरवतेस ना? मग कुठे जाऊ नकोस. मी अशीच माझ्याजवळ, मग नकोय ती जमीन, मी दारू, जुगार सगळं काही सोडून देईन, पण मला तू सर्व आहेस हे ऐकून गीताला खूप आनंद होतो आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. गीता म्हणते, अशीच तुझी इच्छा आहे का? ठीक आहे, तथास्तु. तू मी कुठेही नाही जाणार, इथेच राहील. तेवढ्यात मायाही तिथे येते. मोहन म्हणतो, पहा, माया आई आली आहे, तुला दिसते का? माया म्हणते, तुमच्या आधीपासून आई मला दिसते, कारण त्या देवाघरी गेल्याच नाही, त्या जिवंत आहेत. हा सगळा आमचा मोठा प्लॅन होता. हे ऐकून मोहनला धक्का बसतो आणि तो विचारतो, कसला प्लॅन आहे? आणि गीता त्याला झालेला सगळा प्रकार सांगतात. तुला धडा शिकवण्यासाठी त्यांनी हा सगळा बनाव रचला होता. मोहनला त्याची चूक समजते आणि तो हात जोडून दोघींची माफी मागतो. तो आईला म्हणतो, आई, मला माफ कर, मी चुकीच्या रस्त्यावर गेलो होतो, पण यानंतर मी जमीन विकणार नाही. जमीन राखणार, त्या 25 एकर जमिनीवर मी माझ्या घाम घालणार आहे. आणि पहा, नक्कीच आपली वेळ गेलेली सुद्धा परत मिळणार नाही. गीता आणि मायाला खूप आनंद होतो. गीता मोहनला यशस्वी होण्याचा आशीर्वाद देते. त्यानंतर मोहन सुधारतो, ती सगळी व्यसनं सोडून देतो. तो रात्रंदिवस तो शेतात मेहनत करतो आणि 25 एकरची 50 एकर शेती करतो. गीताला खूप आनंद होतो आणि सुखाने सगळं पाहू लागतो. तर मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो, गीताने मोहनला शिकवलेला धडा तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.